नमस्कार. झेंडा मराठीच्या या आमच्या यूट्यूब चॅनेलच्या आजच्या भागात मी ॲडव्होकेट नैना परदेशी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आमचा हा यूट्यूब चॅनेल मराठी शाळा मराठी भाषा यांना पुरस्कृत करण्यासाठी मुद्दामून बनवलेला चॅनेल. अर्थातच मराठी शाळा मराठी भाषा या संदर्भात असणाऱ्या अनेक गोष्टींचं अपडेट आम्ही या चॅनेलवर देतो आणि मराठी माणूस म्हणून असताना अनेक क्षेत्रांमध्ये यशोशिखर गाठलेल्या अनेक लोकांची ओळख मुलाखती आम्ही या चॅनेलवरून सादर करतो. माझी विनंती आहे की सगळ्या मराठी शाळा मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं. आजचा हा आपला व्हिडिओ देखील असाच एक वेगळा एका अतिशय प्रथित यश अशा व्यक्तीची मुलाखत घेणारा, त्यांची ओळख करून देणारा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हणत स्वतःबरोबर नाटकाला देखील पुरस्कार मिळवून देणाऱ्या कल्पक, मेहनती, अतिशय हुशार, गुरूंचं ऋण जपणाऱ्या, त्यांचा वारसा जपणाऱ्या आणि पुढे नेणाऱ्या अशा आपल्या प्रसिद्ध रंगभूषाकार उल्लेश दशरथ खंदारे यांचा. नमस्कार उल्लेशजी. नमस्कार. नमस्कार मंडळी, 45 व्यावसायिक नाटकं, 38 प्रायोगिक नाटकं, 22 बालनाट्य, हो चेटकीणवाल्या अलबत्या गलबत्या सकट सगळे, 81 रंगभूषा कार्यशाळा, जगप्रसिद्ध चाणक्य या नाटकाचे 1600 प्रयोग ज्यांनी केले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी रंगभूषा केली आणि संपूर्ण प्रयोगांचं रंगभूषा डिझायनिंग देखील ज्यांनी केलेलं आहे, असे आपले उल्लेशजी. राज्य नाट्य स्पर्धेत 110 नाटकामधल्या कलावंतांची ज्यांनी रंगभूषा केलेली आहे. अतिशय दैदिप्यमान आणि उज्ज्वल कारकीर्द हे आपल्या उल्लेशजींची आहेच. पण त्याचबरोबर मला मुद्दामून सांगावंसं वाटतं की उल्लेशजी ना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. राज्य शासनाचा संजय छाया नाटकाला दिलेला पुरस्कार आहे, तर राष्ट्रीय स्तरावरती मिळालेला सर्वोच्च, ज्याला आपण म्हणू शकतो असा, युवा बिस्मिल्ला खान पुरस्कार, हा देखील पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे. 2018 साली राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्काराची चक्क हॅट्रिक उल्लेशजींनी केलेली. त्यांच्या नाटकांबद्दल जर सांगायचं झालं तर हिंदी हमीदाबाईची कोठी आहे, चार चौगी, संजय छाया, हसवा फसवी, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, विषामृत, खूप मोठी यादी आहे. मला वाटतं त्यांची नुसती यादी ऐकण्यापेक्षा आपण आज त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पाच मारूया. चला तर मग भेटूया उल्लेशजींना. नमस्कार उल्लेशजी. नमस्कार. उल्लेशजी, मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे तुमच्या वेगळ्या नावाबद्दल. फार कमी, म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकलं असेल हे नाव उल्लेशजी. काही खास अर्थ आहे या नावाला? नाही, असं काही खास नाहीये, परंतु हे माझ्या आई बाबांनी नाव ठेवले. आमची म्हणजे कुलदैवत आहे मुनेराबादची, आणि त्याच्यावरून ते आई बाबांनी नाव ठेवले. कारण उमेश, निलेश असे असंख्य नावे असतात. मला बरेचसे जण म्हणतात असे, जसं आता तुम्ही प्रश्न विचारलात की उल्लेश म्हणजे काय, तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं, सगळ्यांना उल्हासित करणारा उ अधिक लेश म्हणजेच उल्लेश. अरे वा, अगदी योग्य नाव ठेवलंय तुमच्या आई बाबांनी, असंच मी म्हणेन. कारण स्वभावाने तर ते सगळ्यांना उल्हसित करतातच, आणि त्यांच्या रंगभूषेमध्ये अनेकांना पुरस्कार मिळवून दिल्यानंतर अर्थातच ते उल्हसित होतच असणार, नाही का? उल्लेशजी, साधारणपणे असं असतं की लोक नट बनण्यासाठी पुढे येतात, कारण ते लोकांसमोर येतात. आपण नटाच्या ऐवजी ह्या रंगभूषा प्रकाराकडे कसे काय वळलात आणि कधी वळलात? खर तर मी सुद्धा सुरुवात माझी अभिनय क्षेत्रातून केली होती. अच्छा. आणि मला नटच बनायचं होतं मुळात. मी शाळेत असल्यापासून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या बालनाट्य स्पर्धा, छोट्या छोट्या नाटुकले बसवणं, आणि मग त्या केंद्रांना बक्षीस मिळवून देणं, आणि ती नाटकं दिग्दर्शित करणं, बालनाट्य जे. आणि त्यावेळेस मला वाटतं हा जवळजवळ 25 वर्षापूर्वीचा काळ होता. त्यावेळेस 300 रुपये मिळायचे नाटक दिग्दर्शन करायला. मग त्यातच तुमची वेशभूषा, त्यातच तुमची रंगभूषा, त्यातच सगळं, म्हणजे एकूण मानधन त्या नाटकाचं 300 ते 250 रुपये असायचं. म्हणजे ती मग एक चॅलेंज असायचं, सगळं आपणच करायचं. आणि ते नाटक दिग्दर्शित केल्यामुळे मग त्या कलाकारांना कपडे घरातून मागवणं, मग तुझी साडी अशी पाहिजे, तुला धोतर असं पाहिजे, तुला सदरा असं पाहिजे, मग त्यांना एखादी पेंटिंग मिशी करणं. आणि सुदैवानं माझ्या शाळेतलं पेंटिंग चांगलं होतं. शाळेत असताना मी पेंटिंग चांगलं करायचो. आणि मग ते करत असताना एक धारावीमध्ये शिवाई कलामंच नावाची संस्था स्थापन केली. कारण धारावीमध्ये एवढी मोठी आशिया खंडातली झोपडपट्टी, तिथल्या बाल कलाकारांना वाव मिळण्यासाठी, कुठल्याच कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठली अशी संस्था किंवा काही कार्यरत नव्हतं.
तेव्हा मी, माझे मित्र दत्ता खंदारे, नारायण सोनवणे किंवा सुनील खंदारे अशी बरीचशी आम्ही मंडळी, जागृत मंडळी मिळून आम्ही एक संस्थेची स्थापना केली. ती खूप मोठ्या नावारूपाला आली. मला वाटतं हा काळ होता 1985 अच्छा. पासून ते 1995 पर्यंतचा काळ होता. आणि मग ते करत असताना त्या शाळेत सुद्धा होतो मी. मग शाळेतून मग SSC झाल्यानंतर मग म्हटलं नाही, मला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे. मग त्यासाठी कुठलं महाविद्यालय निवडायचं. मग तेव्हा टक्के पण मला SSC ला मला वाटतं जेमतेम 53% होते. रुईयात ऍडमिशन मिळणं खूप अवघड होतं. पण ABVPच्या कार्यकर्त्यांमुळे आणि मला वाटतं तेव्हा तिकडे आमचे सुद्धा दुर्दैवाने आता विजय तापजी नाही आहेत, पण त्यांना आम्ही भेटलो आणि त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा खूप गुणी कलावंत आहे, धारावीत राहणार आहे आणि याला रुईयामध्ये ऍडमिशन पाहिजे कारण याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे. त्यावेळेस मला वाटतं विजय तापजी संपूर्ण रुईया नाट्यवाल्याचं संपूर्ण म्हणजे हे करत होते, बघत होते सगळं. तेव्हा मला सुदैवाने ऍडमिशन मिळाली आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळाली आणि मग अभ्यास करत असतानाच नाट्यवालय सुरू झालं रुईयाचं आणि तिथे मग ऑडिशन सुरू झाले आणि मग तिथे मला संधी मिळाली. बघता बघता तुम्ही हा, वळलात याच्यात. आणि पहिल्यांदाच नाटक तिथे सुरू झालं. हा काळ होता 1995 ते 96 साल. खूप जुन्या काळापासूनच्या गोष्टी आपण करतो. आणि सर जसं म्हणाले की धारावी सारख्या झोपडपट्टीमधनं, आपण झोपडपट्टी म्हणतो निम्न स्तरातील वस्ती, पण तिथे सुद्धा अतिशय उत्कृष्ट कलाकार असतात, घडतात. प्रत्येक वेळी संधी मिळतातच असं नाही की उपलब्ध करून दिल्या असल्या कीच यश शिखर गाठता येतं असं मुळीच नाहीये. संधी मिळल्या नाही मिळाल्या तरी सुद्धा त्या मिळवणं आणि त्याच्यातून यश शिखर गाठणं मला वाटतं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि ते तुम्ही केलेलं आहे. तुम्ही जसं म्हणाला तसं मराठी माध्यमातून तुम्ही शिकलात. रुईया जिथे कलेचा वारसा जपला जातो, मराठी पण जपलं जातं, अशा महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतलात. ह्या सगळ्या मराठीपणाचा, ह्या कलासक्त वातावरणाचा आपल्या जडणघडणीत किती वाटा आहे असं आपल्याला वाटतं? खूप खूप मोलाचा वाटा आहे. कारण माझ्या घरातच सुरुवात मराठीची सुरुवात. त्याच्यानंतर शाळा, जी मागासवर्गीयांची पहिली मराठी शाळा मुंबईतली श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल, त्या शाळेचा विद्यार्थी मी. आणि आज मला अभिमान वाटतोय ज्या शाळेत मी विद्यार्थी होतो त्याच शाळेच्या आज ट्रस्टीवर मी आहे. खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे, खूपच मोठी अभिमानाची कमिटी मेंबर म्हणून मी आहे. आणि मराठीतून तिथे माझा श्री गणेशा झाल्यामुळे रुईया सुद्धा हे मराठी प्रेम जपणारं महाविद्यालय. अर्थात अर्थात. आणि तिथेच मला अभिनयाचा पहिला जो श्री होता गणेशा ना श्री गणेशा गिरवता, तिथे माझी सुरुवात झाली. आज सुदैवाने संजय नार्वेकर तेव्हा ऑल द बेस्ट नाटक जोरात तुफान गाजत होतं. तुफान 1993 सालापासूनचं. आणि संजय नार्वेकर त्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. मग त्यांनी ते नाटक एकांकिका डिरेक्ट केली होती, दिग्दर्शित केली होती, आलो रे बाबा. आणि त्यात प्रचंड तापा, रुईया म्हणजे भव्यता, भव्य दिव्यता. 45 मिनिटाच्या एकांकिकेमध्ये 45 कलाकार बघा. बापरे. म्हणजे प्रत्येक कलाकाराला एक मिनिट त्याच्यात म्हणजे आपली कला प्रत्येक दाखवते. कलाकाराला किती मिनिटं, आणि माझ्या वाट्याला आली ती 1.5 मिनिटाची भूमिका. आणि त्याच्यामध्ये मी त्यावेळेस एकदम काटकोळा बारीकसा होतो आणि त्याच्यामध्ये मला 4 मुलींच्या बापाची भूमिका मिळाली होती. आता ते दाखवणार खूपच कसं? मोठी गोष्ट आहे एवढ्या या तरुणपणात वृद्धात्वाची भूमिका करणं. येस येस येस. आणि ते करणं चॅलेंजिंग होतं. कारण तो एक वातावरण असं होतं की चौथ्यांदा मुलगी झाली आहे आणि ते वातावरण दाखवायचं होतं की मला मुलगा पाहिजे होता. आणि मग मग आई इथून कोसते, इथून बायको कोसते आणि इथून मुली रडतात, बाबा का अपसेट आहेत. आणि त्याच्यातून मला विनोद शैली उत्पन्न करायची होती. आणि त्याच्यातून मला म्हणजे अभिनयातून अंगिक अभिनय त्याच्यातून दाखवायचं होतं. आणि संजय नार्वेकरांनी सांगितलं की हे पारितोषिकाची भूमिका आहे उल्लेश, लक्षात ठेव. हे जर तू करशील तर पारितोषिक मिळवशील, नाही तर माती खाशील. आणि मी म्हणायचो मला का म्हणतात संजय दादा एवढ्या 45 कलाकारांमध्ये. आणि खरं त्याच्या मागचा, त्या दिग्दर्शकाच्या मागची भूमिका मला स्पर्धा झाल्यानंतर कळाली. INT जी नावाजलेली स्पर्धा असते त्याच्यामध्ये मला संधी मिळाली पहिल्यांदा. साहित्य संघात तो प्रयोग होता. कारण की मी आधी छोटे छोटे बालनाट्य, नाटुकले करायचो, परंतु व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याचं स्तोत्र म्हणजेच INT. आणि तेव्हा मी INTची स्पर्धा झाल्यानंतर तेव्हा मला वाटतं अख्ख्या कलाकारांमध्ये 10च पारितोषिक असायची अभिनयाची सर्टिफिकेट. आणि तेव्हा माझ्या समोर, तुम्हाला गंमत वाटेल, माझी सुरुवात होती ती, पण माझ्या समोर स्पर्धक म्हणून पंढरीनाथ कांबळे, भरत जाधव, अंकुश चौधरी म्हणजे आताचे टॉपचे कलावंत. आणि त्यांच्यासमोर मला 1.5 मिनिटाच्या भूमिकेत मला अभिनयाचं बेस्ट सर्टिफिकेट.
अच्छा, म्हणजे पुरस्काराची सुरुवात ही येस तिथूनच येस झालेली आहे. सर्टिफिकेट मिळालं. स्वतः मिळवायची आणि आणि दुसऱ्यांना पण मिळवून रुईयाच्या त्यात कलावंतांनी सगळ्या टीमने मला डोक्यावर घेऊन ते नाचत होते, कारण की एवढ्याशा 1.5 मिनिटाच्या भूमिकेवर मी सर्टिफिकेट मिळवलं होतं. आणि माझं ते वाक्य होतं, एक वाक्य होतं अजूनही मला, मी चिडलो नाहीये, नाही चिडलोय मी, हे एक वाक्य होतं. आणि ते घराघरामध्ये प्रत्येक जेवढे थिएटर होतं त्या थिएटरच्या प्रत्येकाच्या तोंडावर होतं ते. आणि तेव्हा परीक्षक कोण, भक्तिताई बर्वे, खूप मोठं उषाताई नाव आहे. नाडकर्णी, सुधीर जोशी, म्हणजे किती महान दिग्गज कलाकार. दिग्गज कलाकार परीक्षक म्हणून होते. हे मी माझं भाग्य समजतो. म्हणजे संजय नार्वेकर सरांनी जे सांगितलं हो. की ही भूमिका तुला पुरस्कार मिळवून देणार Yes, आहे, yes. म्हणजे त्यांची पण व्हिजन किती मोठी Yes, होती. yes, yes. त्यावेळी तुम्ही अजून एक नाटक केलं, प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांचं सांगोवंग. येस सांगू दुसऱ्या वर्षी होतं. बरोबर. आणि त्यातही मला भूमिका मिळाली, पण ती पुढे मला नंतर कंटिन्यू करता आली नाही. पण मला विचारायचं असं की तुम्ही रंगभूषाकार नंतर झालात, तर नट म्हणून हा अनुभव तुम्हाला जास्त चांगला वाटला का, कसं काय म्हणजे? तर नाही, तो नट म्हणून तो उत्तमच होता, पण त्यावेळेस स्पर्धा पण जास्त होती खूप जास्त. आणि घरची परिस्थिती तशी बरोबर. हालाकीची असल्यामुळे, कारण आई सगळं हँडल करत होती, भाऊ होता माझा मोठा, आणि त्यांनी मला सूट दिली की तू तुझ्यात करिअर कर आणि आम्ही घरचं बघतो. 2 ही पण बहिणी. खूप मोठी गोष्ट हो. आहे, कारण परिस्थिती असताना पुढे जा असं म्हणणं हे सोपं आहे, हा, हा. परिस्थिती नसताना पण आवड आहे तर आपल्या घरातल्या Yes, व्यक्तीला yes. पुढे जाऊ दे असं म्हणणं आणि ही पण मला खूप मोठी ते गोष्ट. प्रोत्साहन मिळालं म्हणजे माझ्या आई आणि भावामुळे. कारण बहिणींची लग्न झाली होती, मी सगळ्यात घरात लहान होतो आणि वडील व्यसनाधीन, आणि त्यामुळे काही करता येत नव्हतं करता आम्हाला. येत नव्हतं. हा प्रॉब्लेम. आपण म्हणजे आपण ह्या रंगभूषाकार ह्या क्षेत्राकडे, रंगभूषा या क्षेत्राकडे जे वळलात, तर मंडळी मला मुद्दामून मध्ये थांबून सांगावंसं वाटतं की रंगभूषेच्या क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज मराठी कलाकार आहेत, किंबहुना मी असं म्हणेन की सगळी मोठी नावं ही मराठी व्यक्तींचीच आहेत. मग ते बाबा वर्धम असतील, पंढरीनाथ जुकर, आपले गुरु कृष्णा बोरकर, की थेट आजच्या विक्रम गायकवाडांपर्यंत सगळे मराठी कलाकार आहेत त्याच्यामध्ये. Yes. आपले गुरु कृष्णा बोरकर, Yes, yes. आपण त्यांच्याकडे जवळजवळ 15 वर्ष उमेदवारी केली. Yes, yes. कसा होता अनुभव आपला? हा अनुभव म्हणजे अगदी कडक गुरु होते का ते? नाही, कडक गुरु जेवढे ते कडक वाटायचे तेवढेच ते सॉफ्ट होते, तितकेच ते प्रेमळ होते. म्हणजे आधी मला जेव्हा सुरुवातीला माझी भेट झाली, हा पण एक माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. कारण झालं काय की मी म्हटलं तुम्हाला, माझी सुरुवात अभिनयातून झाली. बरोबर. आणि सवाईला जेव्हा माझी एकांकिका होती त्यावेळेस परीक्षक होते आदरणीय पद्मश्री वामन केंद्रे सर, आणि त्यांची नाट्य कार्यशाळा करायची हो, होती. पूर्वी. पण आर्थिक परिस्थिती माझी खूपच हालाकीची होती त्यावेळेस आमची. आणि तेव्हा त्यांच्या वर्कशॉपची म्हणजे कार्यशाळेची, अभिनय कार्यशाळेची फी मला वाटतं त्यावेळेस 1000 ते 1,500 होती त्यावेळेस, मोठी रक्कम म्हणजे आहे त्यावेळेस. 25 वर्षापूर्वी. खूप मोठी रक्कम. पण त्यावेळेस 25,000 रुपये, त्यावेळेस 1,500 ते 2,000 रुपये मी भरू शकत नव्हतो. पण काय करायचं, कारण मला अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं आणि मला वामन सरांसारखे गुरु पाहिजे होते. मग काय करायचं, कारण त्यांनी सवाईला परीक्षक असताना मला शाबासकी दिली होती, अरे वा छान काम केलंस रे तू, असे. आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि मग एकदा वर्तमानपत्र वाचत असताना एक जाहिरात आली, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची नाट्य कार्यशाळा, आणि सहसंधी. मार्गदर्शक कोण, प्राध्यापक वामन केंद्रे, आणि फी किती, 100 रुपये. मग 100 रुपये जमवायचे कसे, माझ्याकडे जेमतेम 30-40 रुपये होते. मग आईला बोलून, भावाला बोलून, इकडून तिकडून जुळवाजुळव करून त्या काळी मी 100 रुपये जमवले. आणि आधी जाऊन मी ती 100 रुपयाची फी जमा केली आणि माझं ॲडमिशन तिथं पक्क केलं LP स्टनला, कामगार कल्याण भवन. आणि कार्यशाळा होती 7 दिवसाची. आणि मग पहिल्या दिवशी सरांची भेट झाली, मग सगळ्यांची ओळख करून देताना त्यावेळेस 1-1.5 वर्षाचा काळ गेलेला. आता आपल्याला कुठे ओळखत असतील सर. मग सरांना नमस्कार केला आणि म्हटलं, सर मी उल्लेश कंदारे, आणि मी रुईयाला त्यावेळेस आलोरे बाबा नाटक केलं होतं आणि तुम्ही परीक्षक होता. अरे हो का, अरे वा. सरांची शार्प एकदम चाणाक्ष बुद्धी, अरे तोच का तो, अरे वा वा, व्हेरी गुड, खूप छान काम केलं होतं. आणि ते सरांच्या लक्षात बसलं होतं. आणि मग ती कार्यशाळा केल्यानंतर सरांच्या मी सतत संपर्कात होतो. आणि मग सरांनी पुण्यांदा झुलवा नाटक, त्यांचं जगविख्यात नाटक आहे, माइलस्टोन नाटक आहे, त्यांनी सुरुवात केली होती तालमीची. त्यावेळेस मग स्वप्नाली पाटील, छाया कदम, मिलिंद शिंदे, आता जी छाया कदम जी आहे, सैराट, तुम्हाला सांगतो अनेकशे, आता तुम्हाला हिंदी सिनेमामध्ये गाजलेली माझी मैत्रीण, खूप छान. त्यानंतर स्वप्नाली कदम, मिलिंद शिंदे, म्हणजे सगळ्यांना चांगल्या प्रकारे ब्रेक मिळाला त्या नाटकामुळे. मी पण त्या गोष्टीचा एक भाग होतो. मग सरांनी मला सांगितलं की झुलवा सुरू करतो, तू येत जा तालमीला. मला तेवढीच संधी मिळाली आणि मी तालमीला जाऊ लागलो. नाटकाची सुरुवात झाली, शुभारंभाचा प्रयोग झाला आणि तिथेच खऱ्या अर्थी माझ्या रंगभूषेचा
वेगळं वळण मिळालं आणि एक वेगळं मार्ग वळण मिळाला. मिळालं श्री गणेशा झाला. श्री गणेशा. कारण तिथे मला भेटले आदरणीय रंगमहर्षी कृष्णा बोरकर, माझे गुरु. कारण त्या नाटकाला ते रंगभूषा करत होते आणि त्या नाटकामध्ये इतकं म्हणजे अवघड काम होतं. वीग वगैरे होते, मळवट भरणं, मळवट जोगते होते. जोगते. त्या नाटकात बरेचसे जोगते वगैरे जोगते, होते जोगते. आणि म्हणून खूप जजेस हा बसले. रंगभूषा. बसले. आणि माझी चित्रकला होतीच चांगली आणि त्यामुळे मी ते बघत राहायचो. आणि तेव्हा मी कलाकार होतो ना, मग आम्हाला काय पावडर मारा किंवा पॅनकेक मारून पळवायचे. पण काका त्यावेळेस मला वाटतं जवळजवळ 72 ते 73 वर्षाचे होते त्यावेळेस. हां, मग त्यावेळेस होते, मग ते करत होते रंगभूषा. मग मला वाटायचं थोडीशी मदत करावी का असं तसं, पण त्यांना मदत केलेलं आवडायचं नाही. त्यांना म्हटलं ना सर मी मदत करू का, नाही नाही लांब असा. कारण त्यांना वाटायचं चूक झाली किंवा काय झालं पुन्हा ते काम कलाकाराचा वाढेल makeup. असं तसं. आणि मग बरेच प्रयोग झाले जवळजवळ 15-20 आणि मी बघून बघून मला सुद्धा ते कळू लागलं वगैरे. मग मी काय करायला लागलो, थांबा तुम्हाला उशीर होतो प्रयोगाला, 3ऱ्या घंट्याला उशीर होतो, ते एकटे सगळ्यांचं करायचं. मग कुठे मळवट भरणं, टिळे लावणं छोटी किंवा कामं. वीग लावायला मदत करणं आणि ते बघायचे. आणि ते म्हणतात ह्याला जमतंय, त्यांनाही वाटलं की ह्या पोराला थोडंसं जमतंय म्हणून ते मला थोडीशी सूट देऊ लागले. आणि हे एकदा वामन सरांनी पाहिलं आणि त्यांनी ते हेरलं आणि त्यांनी मग मला एका साईडला घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं, उल्लेश तू अभिनय करतोस ठीक आहे, चांगला आहे, पण अभिनयापेक्षा तुझा हात चांगला आहे, तू यात करिअर करावं असं मला वाटतं. मी म्हटलं सर मला आवडेल, मलाही खूप आवडतं, कारण पण मला योग्य मार्गदर्शन कोण करणार किंवा गुरु कोण मला मिळणार. तर ते म्हणे ठीक आहे बोलतो. तेव्हा बोरकर काकांचं खूप मोठं नाव होतं, कारण मोहन वाघांची ती संपूर्ण कंपनी करायचे. मोठमोठी नाटकं, खूप मोठी, जनक जनक, पायल बाजे, नवरंग, 2 आके 12, शिर्डी के साईबाबा, असे असंख्य सिनेमांना त्यांनी रंगभूषा सहाय्यक आणि रंगभूषा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि खूप मोठं नाव होतं. आणि त्यांच्या हाताखालून जी आत्ताची नामवंत रंगभूषा ते त्यांच्या हाताखालून गेली होती. मग मी म्हटलं मला कोण, कारण काका कडक होते, ते दिसताना जरी फणस दिसत होते पण आतमध्ये ते एकदम गोड गोड गरे होते गरे होते. आणि नंतर मला जाणवायला लागलं. मग वामन सरांनी त्यांना सांगितलं की उल्लेश आपला पोरगा आहे, काका त्याला शिकवा. आणि वामन सरांना बोरकर काका खूप मानायचे, खूप म्हणजे खूप. मग ते म्हणजे ठीक आहे बघू. मग माझी ते परीक्षा घ्यायचे, ओरडायचे. कधी कधी 4 कलाकारामध्ये मला म्हणजे उभा करायचे साईडला, थांब हे चुकलास, गप्प बस, हात नको लावस. मग मला कधी वाटायचं अरे काय किती बोलतात आपल्याला, किती काय. पण ते जिज्ञासा ते बघायची की ह्याला खरंच येतं, हा टिकतोय की नाही. मग मलमल धुणं किंवा स्पंज धुणं, ब्रश हे करणं, चूक झाली की हाताला ओरडायचे, थांब हात नको लावत. मग कधी वाटतं अरे काय नको उगाच काय. पण नाही, मला शिकण्याची जिज्ञासा होती आणि शिकत गेलो आणि हळूहळू त्यांना वाटलं खरंच याला आवड आहे. आणि मग तेही मला त्यांच्यासोबत हळूहळू ठेवू लागले, बाहेरच्या कार्यक्रमाला घेऊन जाऊ लागले. त्यांचे बरीचशी नाटकं, हवा हवाई किंवा सोनपंखी अशी नाटकं जी त्यावेळेस मला वाटतं अविनाश नारकर किंवा ऐश्वर्या नारकर सारखी नामवंत मंडळींची ती नाटकं होती. आणि काका मला घेऊन जाऊ लागले आणि सहाय्यक म्हणून ठेवू लागले. बघता 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 15 वर्ष गेली. आणि जवळजवळ हे करता त्यांच्या घरातलाच मेंबर मी होऊन गेलो. त्यांच्या घरातली सगळी मंडळी आज सुद्धा ते माझ्यावर तितकंच प्रेम करतात. जरी मी 8 दिवस फोन नाही केला तर त्या काकूंचा फोन येतो की काय रे बाळा कसा आहे, तुझा फोन नाही आला. म्हणजे मी फॅमिली मेंबर होऊन गेलो. सरांनी आता इतकी माहिती सांगितली, मला पहिली गोष्ट वाटते की वामन केंद्रे सर खरंच रत्नपारखी किंवा गाजर पारखी म्हणायला पाहिजे की त्यांनी 2-3 वेळा तुम्हाला काहीतरी करताना बघून हेरलं की तुमच्याकडे नक्की कोणती कला जास्त पुढे नेणारी आहे तुम्हाला. आणि अर्थातच तुमचे गुरु कृष्णा बोरकर यांनी जे तुमच्याकडे पेशन्स किती आहे, तुम्ही किती थांबून काम करू शकता, मेहनत घ्यायची तयारी किती, ह्या गुणांची नक्की आधी हेरून मग पुढे तुम्हाला शिकवायचं की नाही हे देखील ठरवलं. मला मराठी मुलांना पण मुद्दामून सांगावंसं वाटतं की कुठच्याही याच्यामध्ये जायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. आणि त्यावेळेस सरांना फक्त 100 रुपयांसाठी इतकी धडपड करावी लागली. आज आपण हे 100 रुपये कुठे खर्च करतो कळत नाही आपल्याला, नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मी मध्यंतरीनं सर दिलीप कुमार, आपले सगळ्यांना माहिती असलेले जुने जाणते खूप मोठे नट दिलीप कुमार, त्यांनी असं कुठे म्हटलेलं वाक्य वाचलं. त्यांनी असं सांगितलं की कोणतीही भूमिका किंवा पात्र वठवताना 20% अभिनेता आणि 80% रंगभूषा महत्वाची असते. तुम्ही काय म्हणाल याच्यामध्ये? 100% मी मान्यता देतो त्या गोष्टीला. कारण की आज मला बरेचसे जण म्हणतात की रंगभूषा म्हणजे काय, एवढं महत्व का दिलं जातं रंगभूषेला एखाद्या नाटकात किंवा चित्रपटामध्ये. कारण त्या पात्राला शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम म्हणजेच रंगभूषा होय असं मला वाटतं. कारण की एखादी मुलगी असते 30 वर्षाची पण तिला एखाद्या नाटकात 70 वर्षाच्या म्हातारीची भूमिका मिळते.
आणि जर त्या 30 वर्षाच्या मुलीला जर प्रेझेंट केलं स्टेजवर, कोण म्हणेल का हो तिला म्हातारी? नाहीच म्हणजे. परंतु ती स्टेजवर जाण्यावर एखाद्या रंगभूषाकाराकडे आली, त्या रंगभूषाकाराने तिला एखादा विग लावला, केस पांढरे केले, चिकबोन दाबून रिंकल्स दिले, मेकअप केले, 1-2 दात पाडले, म्हणजे मेकअपच्या माध्यमातून दात पाडले तिचे, आणि संपूर्ण रिंकल्स वगैरे करून जेव्हा ती प्रेझेंट होईल स्टेजवर, तेव्हा प्रेक्षकांची धारणा काय होईल? अरे कोणतरी ओल्ड कॅरेक्टर आलेला आहे. लक्षात ठेवा, बरोबर. तिने अजून वाचिक अभिनय केलेला नाही, केलेलाच नाही. तिने अजून अंगिक अभिनय केलेला नाही, परंतु जेव्हा ती स्टेजवर प्रेझेंट होते तेव्हा समोरच्या ऑडियन्सला वाटतं ऑटोमॅटिकली की अरे बापरे, एक कोणतरी ओल्ड कॅरेक्टर आलेलं आहे. हे तुम्ही म्हणता की नाही? बरोबर. म्हणजे 50% रंगभूषाच काम करते हो काम तुमचं. करतात. मग तिचा अंगिक अभिनय येईल, मग तिचा वाचिक अभिनय येईल, आणि मग पुढे काय ते घडेल. आणि कुठेतरी असंही होत असेल ना की तू रंगभूषा, हा मी परत आपण रंगभूषा म्हणतोय, हल्ली मुलांना रंगभूषा शब्द कळत नाही, म्हणजे नाही. मेकअप बरं का मंडळी. तर Yes. हा मेकअप चढवला की कुठेतरी ते कॅरेक्टर सुद्धा तुमच्यामध्ये आपोआप आतून यायला सुरुवात Yes, होत असेल yes, की मी yes. म्हातारी झाले, म्हातारीच्या भूमिकेत मला शिरायचंय. क्या बात. तर त्या हो. भूमिकेत शिरायला देखील थोडी तुमची रंगभूषा खूपशी मदत Yes, करते. yes, yes. बरोबर आहे ना? आज बरेचसे जण मला म्हणतात ना, मला अभिमान वाटतो, ते माझ्या गुरूंचे आशीर्वाद, की सर तुमचा हात लागला किंवा तुम्ही आमच्या चेहऱ्याला रंग लावताना त्या कॅरेक्टर मध्ये आम्ही ऑटोमॅटिक जातो. बरोबर, अगदी बरोबर. आज मला अभिमान वाटतो की माझ्या वाटेला सुदैवाने खूप छान छान नाटकं आली. मग ते हॅमलेट असो, आरण्यक असो, किंवा आत्ताचं गाजणारं जे 2018ला आलेलं नाटक आज सुद्धा जनतेच्या मनावर गारुड आहे. विशेष म्हणजे बाल मनावर, ते म्हणजेच अलबत्या अलबत्या गलबत्या. गलबत्या. मी तेच म्हणणार होते, कधी कोणी न विसरणार, लहान मुलं तर सोडा, मोठेही विसरत नाहीत. आणि खरं सांगू का, त्याच्यामधली जी रंगभूषा आली आहे ना, आता कुठच्याही नाटकांमध्ये चेटकीण म्हटली की त्या अलबत्या गलबत्या मधल्या चेटकिणीची छाप असते कुठेतरी खरी त्या गोष्ट, ह्याच्यावर. खरी गोष्ट. मंडळी, ह्या रंगभूषेला किती महत्व आहे. आपण चाची 420 पिक्चर बघितला आहे ना, सगळ्यांना माहितीये. कमल हसन, इतकी देखणी चाची कोणीही प्रेमात पडावं अशी, हो, हो, हो. ही सगळी रंगभूषेचीच तर कमाल आहे. पण जर आपण रंगभूषा किंवा मेकअप म्हणतो, नक्की काय असते हो ही रंगभूषा? म्हणजे नुसतं रंग थापणं? नाही, वेगळं त्याच्यासाठी आहे एक साधना असते. खरं तर तुम्ही त्या भूमिका, जेव्हा एखादा भूमिका करत असतो कलाकार, त्या रंगभूषाकाराने त्या भूमिकेचा मुळात अभ्यास केला पाहिजे. जसं की आता चेटकीण, जसं तुम्ही म्हणताय की चेटकिनीचं गारुड खरं तर गाजवलं जातंय, ते आजपर्यंत ती मेहनत आणि त्याचं संपूर्ण श्रेय देतो ते मी आदरणीय मतकरी काकांना. कारण त्यांनी इतकं सुंदर ते लिहून ठेवलंय, आणि त्याच्यानंतर सुंदर त्यांनी लिहिलंय. 45 वर्षापूर्वी ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं. त्याला न्याय दिला म्हणजे दिलीप काकांनी, दिलीप प्रभावळकर. प्रभावळकर सर. इतकी सुंदर ती चेटकीण त्यांनी केली. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अद्वैत थिएटरने, राहुल भंडारेंनी, जे निर्माते आहेत नाटकाचे, आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शक, यांनी ते नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं. आणि सुप्रसिद्ध अभिनेता वैभव मांगले, मांगले त्याला. जो अष्टपैलू अभिनेता आहे, अष्टपैलू. मला खरंच त्याचं कौतुक वाटतं. कारण इतक्या सुंदररित्या त्यांनी ती चेटकीण उभा केली पुन्हा एकदा. कारण सगळ्यांना वाटलं दिलीप काकांनी एवढं करून ठेवले, पुढे काय होईल, काय लोक होईल? ऍक्सेप्ट करतील काय, परंतु त्या जनतेने, त्या प्रेक्षकांनी आजही तेवढंच प्रेम दिलेलं आहे. आणि वैभव मांगलेंनी ती भूमिका 450 प्रयोग केल्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या इतर कामा व्यस्ततेमुळे पुढे करता आली नाही. परंतु आज सुद्धा निलेश गोपनारायण एक कलावंत आहे, जो विरारला राहतो हो. तो मुलगा, त्यांनी ती भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. मला बरेचसे जण म्हणाले की येणारा पुन्हा नवीन कलाकार आहे, मग चेटकिनीला ऍक्सेप्ट करतील का, चेटकिनीला ऍक्सेप्ट करतील का. परंतु मी त्यांना तेच म्हणायचो की 10 ते 12, 15 वर्षाच्या मुलाला अमिताभ बच्चन कोण आहे माहित नसतं हो, तुम्हाला, मला माहिती आहे. परंतु पोस्टरमध्ये किंवा त्या चित्रामध्ये चेटकीन पाहिलेली आहे बाल कलाकारांनी, आणि त्या चेटकिनीचं गारुडच त्या बालमनावर आहे. आणि त्यामुळे ते काय करतात, ऍडव्हर्टाईज मध्ये किंवा पेपरच्या एकदम माध्यमात जाहिरातून त्या चेटकीनला बघतात, मग आईबाबांना बोलतात आम्हाला चेटकीन बघायचे, बघायला. आम्हाला बघायचे. अगदी आणि बरोबर. जेव्हा मी पुन्हा एकदा फोटो शूट मध्ये पुन्हा त्या निलेश गोपनारायणला त्याच चेटकिनीचं रूप दिलं, तेव्हा निर्माते राहुल भंडारे असो किंवा चिन्मय मांडले, ते थक्क झाले. ते म्हणे अरे ही सेम असंच दिसतंय, वेगळं काय. आज ही लोक जेव्हा बघतात, अरे चेटकीन तेव्हा तीच होती, आताही तीच आहे. म्हणजे मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की मला ते यशस्वी करण्याबघा मला म्हणजे ते क्रेडिट मिळालं. आणि आज सुद्धा मी समाधानी आहे. आज जवळजवळ 950च्या वर प्रयोग झाले. आज सुद्धा तो प्रयोग गाजतोय, चालतोय, हाऊसफुलचे बोर्ड लागतायत, आणि खूप छान प्रकारे चाललेलं आहे. आजही बाल प्रेक्षक तेवढंच प्रेम करतात या नाटकाला. अनेक बाल नाटकांचं पण तुम्ही रंगभूषा केले. हे Yes, yes. अलबत्या गलबत्या म्हणजे बघा ना मंडळी, 45 वर्ष सरांनीच सांगितलंय नाटकाला. ना नाटक म्हातारं झालंय, ही लेखकाची कमाल आहे. Yes. ना रंगभूषा म्हातारी झाली, ही रंगभूषाकारांची कमाल Yes, आहे. खरी गोष्ट. आपण स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून जे काम करायला सुरुवात केली, ते महाराष्ट्राचा मी मराठी म्हणून जो Yes, वाद्यवृंद yes, आला, yes, yes. त्याच्यामध्ये ह्यांनी 50 कलाकारांची रंगभूषा केली होती.
आणि जेव्हा ही संधी त्यांना उपलब्ध झाली आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूंना सांगितलं की अशी संधी मला मिळाली आहे आणि ते गुरूंचे आशीर्वाद घेतले, तर फार मोठा आशीर्वाद त्यांना मिळाला. गुरुजी तथास्तु म्हणताना काय केलं माहितीये मंडळी, पूर्वीच्या काळी मोठी मोठी घराणी असतात, सरदार घराणी, राजघराणी, आपण पिक्चरमध्ये सुद्धा बघतो की ते घराण्याचा दागिना पुढच्या पिढीकडे सुपूर्द करतात वारसा रूपाने. तसं ह्यांच्या गुरुनी माननीय कृष्णा बोरकरनी त्यांच्या गुरुनी त्यांना दिलेली रंगभूषेची पेटी सरांना सोपवली आणि त्यांनी पुढचा म्हणजे नुसतं तथास्तु म्हटलं नाही, आपला वारसाही त्यांनी त्यांच्याकडे दिला. कशा भावना होत्या तुमच्या त्यावेळी? आपल्या गुरुनी नुसतं तथास्तु म्हणणं नाही तर त्यांचा वारसा एका परीने आपल्याकडे देणं कोणाचेही स्वप्न असतं की आणि त्यांची रंगपेटी मिळणं ही तर खूपच मोठी बाब झाली. आणि तो मला कोट्यावधी मोलाचा तो दागिना आहे तो. आणि ती खरंच ती एक मी आज मला ती जपून ठेवलेली आहे पेटी मी खरं तर, कारण की कोण कुणाला या गोष्टी देत नाही. आणि मी तर काय एक परका होतो त्यांच्यासाठी, पण त्यांच्याकडे मी 15-16 वर्ष काम केलं आणि त्यावेळेस मला वाटतं त्यांना 75 रुपये नाईट मिळायची, नंतर 150 रुपये. आणि मला वाटतं मी जेव्हा त्यांना सहाय्यक करत होतो तेव्हा मी त्यांना ऑल द वेचे प्रयोग केले त्या नाटकाचे 3ऱ्या ग्रुपचे. आणि तेव्हा मला ते मानधन होतं माझं 265 रुपये मानधन पाकिट होतं. मानधन आम्हाला मिळतं प्रत्येक प्रयोगागणित 265 रुपये. आणि हे करत असतानाच मला एक वाद्यवृंद एक कार्यक्रम चालला, 80 कलाकारांचा ताफा होता, स्टेज आणि बॅकस्टेज मिळून. स्टेजवर 50 कलाकार आणि स्टेजच्या पाठी गायक किंवा वादक असे मिळून 80 लोकांचा ताफा. तेव्हा माझं नाव नंदेश उमप यांनी सुचवलं होतं आणि त्याच्यामध्ये आदरणीय विठ्ठल उमप काका सुद्धा काम करणार होते. आणि मग ते म्हणे करायचे, आणि कारण त्याच्यामध्ये डान्सर सगळे, नृत्यांगण, शिवाजी महाराज आणि संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा दाखवायचं होतं. आणि काकांना मी म्हटलं, काका असं असं काम आलंय आणि मला ते करायचं आहे. तर ते आधी सुरुवातीला घाबरले, कारण की तुझी सुरुवात झाली आणि तू एवढं मोठं हे करतोयस तू आणि हे झेपलं पाहिजे तुला, कारण की त्यांच्या पाठीमागे माझं नाव लागलं होतं. बरोबर. कारण की मी कोणाचा शिष्य तर कृष्णा बोरकरांचा, माझ्या पाठीमागे त्यांचं नाव असल्यामुळं त्यांनाही भीती वाटत होती की काय करायचं. आणि त्याच्या तुम्हाला सांगतो त्यावेळेस माझ्याकडे साधी रंगभूषेची काजळ पेन्सिल सुद्धा नव्हती बरं का. मग काम सामान नाहीये. मुद्दामून ऐकायची गोष्ट आहे, हल्ली क्रिकेट खेळायला मुलं जायच्या आधी मोठं किट तयार असतं, मेकअप आर्टिस्ट बनायच्या आधी त्यांची मेकअपची बॉक्स येते. आणि मी मुद्दामून आवर्जून सांगते की सर जे सांगतायत 265 रुपये 75 रुपये नक्की ऐका बरं का मंडळी, कारण हल्ली आपला पिझ्झा सुद्धा त्याच्यापेक्षा खूप महाग असतो. तर एवढ्या कमी ह्याच्यामध्ये काम करत होते, मेहनतीने काम करत होते आणि पूर्ण समर्पण वृत्तीने काम करत होते. आणि मग तुम्हाला सांगतो काजळ पेन, पण आता करायचं काय, माझ्याकडे सामान नाहीये आणि त्यांना माहिती होतं. मग त्यांना मी म्हटलं की मला सामान लागेल थोडंसं असं तसं, आणि दाढी, शिवाजी महाराजांची दाढी कुठून आणणार मी, घेतलं तर काम खरं. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो अभिमानाने सांगेल, जेव्हा मी त्यांना सांगितलं की रंगभूषेचं पाकिट 1500 रुपये ठरलंय, ते पण उठले ताड करून. अरे, कारण की त्यावेळेस त्यांना 265 रुपये मिळायचं पाकिट. त्यावेळेस मी ते संपूर्ण कार्यक्रमाचं मानधन म्हणून प्रत्येक शोचं 1500 रुपये माझं ठरलं ते. तेव्हा ते म्हणे नाही, हिने आता डेअरिंग केले, त्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. आणि त्यांचा मुलगा विवेक बोरकर, तो सुद्धा त्यांच्यासोबत रंगभूषा सहाय्यक म्हणून करायचा, परंतु तो शासकीय कामात व्यग्र असल्यामुळे तो कुणासोबत काम करत होता, फक्त माझ्यासाठी तो यायचा. आणि तो मला म्हणायचा की घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी, आपण मिळून करूया. आणि तेव्हा मला एक चांगलीच उमेद मिळाली, प्रोत्साहन मिळालं, कारण मोठ्या भावासारखं. आणि मग काकांना ते कळलं की याच्याकडे आता सामान नाही, तर त्यांनी त्यांच्याकडची जुनी बॅग जी रंगभूषेची सामान भरलेलं, ते म्हणे हे मी कुणाला आजपर्यंत दिलेलं नाही, याचा वापर कर, यथोचित्त वापर कर, आणि झालं की तुझं किट झालं की मला ही माझी बॅग आणून दे. ते मला इतकं हे वाटलं की आता म्हणजे संपूर्ण म्हणजे बोलतात ना, एखादा रस्त्यावरच्या गरीबाला सोन्याचा ऐरावत मिळावं असं ते होतं माझ्यासाठी. कारण माझ्या घरातून कोणी रंगभूषाकार किंवा काही नव्हतं, काही संबंध नाही हो, काही म्हणजे काही संबंध नाही. माझ्या आवडीमुळे मी पुढे गेलो, धारावीतून बाहेर निघालो, आणि मग त्यांनी ते साहित्य दिलं, पेटी दिली. आणि मग एका कार्यक्रमातून त्यांच्या ती जुनी अशी दाढी होती, तर त्यांनी ती कात्रण वगैरे करून शिवाजी महाराजांची दाढी मला बनवून दिली बरं का, बनवून दिली, संपूर्ण सेटअप वगैरे बनवून दिला. आणि मग ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यांना मी पहिल्यांदा बोलवलं, आणि जे मला पाकिट मिळालं रंगभूषेचं त्यांच्या हाती मी सुरपूत केलं. ते म्हणे नाही, तुझी मेहनत आहे. नाही म्हटलं, हा हक्क तुमचा आहे, गुरुदक्षिणा आहे. कारण ते पेटीचं एक मानधन म्हणून मला ते दिलं, त्यांनाही ते भरून आलं, ते भरून आलं. आणि मग तेव्हापासून माझा श्री गणेशा झाला आणि माझी सुरुवात छान झाली.
गुरूंचा इतका मोठा आशीर्वाद मिळाल्यानंतर सुरुवात चांगली होणार आणि पुढे यशशिखर गाठणार यात काही शंकाच नाहीये. बरोबर की नाही? आणि मला असं वाटतं की त्यांनी जी पेटी तुम्हाला दिली ती खरंच बहुमोलाची. एका परीने त्यांनी सगळंच दिलं तुमच्याकडे, सगळं. सोपवून दिलं. कारण त्यांना तो आत्मविश्वास होता की मी माझ्या ह्या शिष्याला जे देतोय त्याचा योग्य वापर त्यांच्याकडून केला Yes, जाईल yes, yes, म्हणून. yes. मंडळी, सरांनी अनेक इव्हेंट्स केलेले आहेत, बाहेर गेलेले आहेत, परदेश प्रवास केलेला आहे, अनेक शोमध्ये सुद्धा त्यांनी रंगभूषा केलेली आहे. खूप बोलायचंय आपल्याला, पण मला वाटतं आपण आता इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया आपण त्यांना आणि थोडंसं जाणून घेऊया त्यांच्या पुढच्या प्रवासाबद्दल. नमस्कार.